शुभ संध्याकाळ मॅडम. शुभ संध्याकाळ. कसा आहेस ऋत्विक? छान. मजेत आहेस? हम्म. तुझी युनिट टेस्ट चालू झाली आहे तुमची? हो. अच्छा. मग कसे गेले पेपर्स तुला? हो, फक्त एकच पेपर झालाय आमचा. फक्त अच्छा. एकच पेपर. छान. कोणत्या स्कूलमध्ये आहेस तू? कॅपिटल पब्लिक स्कूल. अरे वा, छान. मग आता पुढचा पेपर मंडेला आहे. मॅडम त्यांचं पहिली युनिट टेस्ट घेतली, त्यांनी पहिल्या वर्गाची रिव्हिजन घेतली हा हा. आणि आता दुसरी युनिट टेस्ट तर यांच्या शाळेत चौथी पर्यंत मंगळवार गुरुवार असे 2 दिवसच पेपर घेतात आठवड्यातून. अच्छा. हा, म्हणजे लागोपाठ नाही ठेवत. बरं आहे, त्यामुळे मुलांनाही जास्त हा, स्ट्रेस नको. स्ट्रेस नाही येत. छान. अजून कोण कोण आलंय? नमस्ते मॅम. नमस्ते, शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ तुम्हाला पण. हम्म. कसे आहात सगळे? नमस्ते मॅम. नमस्ते. नमस्ते मॅम. नमस्ते नमस्ते सगळ्यांना. मॅम. सगळ्यांना नमस्कार माझा आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ. नमस्कार. नमस्कार मॅडम. आवाज येतोय ना आता? हो नमस्कार. हो, बोलतोय. नमस्ते. प्रार्थना घेऊयात का पहिली? आलेत का सगळे? आलेत बऱ्यापैकी. अजून होतील थोडे, 2 मिनिटं वाट पाहूयात का? 1 मिनिट वाट बघू. हम्म. मध्ये बसलास. आज सर्वांनी वही पेन्सिल आणलंय का? नसेल तर घेऊन या पटकन. संजय मॅडम, तुम्ही किती अकाउंटनी जॉईन झाले? मी एकच अकाउंट नाही ना. 3 दाखवते इथे जॉईनिंग जॉईनिंग. ठीक आहे. हो का? पार्थ, अनिशा, व्हिडिओ ऑन करा. बॉक्स. कोण म्हणेल आज प्रार्थना? कोणी कोणी पाठ केली आहे बरं प्रार्थना? मॅम मी केली आहे. मॅम मी केली आहे. ऋत्विक. मी म्हणते. कोण? इरा. इरा. इरा, तुझं सरनेम काय ग? मागच्या वर्गात मला विचारायचं लक्षात नाही राहिलं. राहुल देशमुख. अच्छा. कोणी इराने पाठ केली आहे का प्रार्थना? अजून? तनुषने केली आहे का? तनुषने पण पाठ केली आहे. अरे वा. अजून? मॅम मी. स्वराने केली आहे. ठीक आहे, चालेल मग. इरा, तू सुरुवात करशील प्रार्थनेची. पहिलं कडवं म्हणायचं, ठीक आहे? आणि तनुष, तू दुसरं कडवं म्हणायचं. स्वरा, तू तिसरं कडवं म्हणायचं. चला, सगळ्यांनी ताठ बसा. प्रार्थनेसाठी हात जोडा. कर सुरुवात. आमची प्रार्थना हेच आमची मानगणे, हीच आमची प्रार्थना हेच आमची मानगणे.
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा जैसे सारी संपुटे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुडे अन पुन्हा पसरो मदान शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जळी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आई कातळी थोवळी आम्हाला काजव्यांचे जांगणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाती झालं. आता तिसरं कडवं स्वरा म्हण. लांबले आयुष्य जितके ते जागवे ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लांबणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे मागणे काय ना हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना छान छान म्हटली छान. प्रार्थना सगळ्यांनी. पूर्ण प्रार्थना पाठ केली का तुम्ही? तनुष, हो मॅडम स्वरा, इरा. अरे वा छान प्रगती आहे. म्हणजे तुम्ही किती पटकन प्रार्थना पाठ केली. आता जे उरलेले आहेत ना, आता पुढच्या वेळेस ना आपण दुसऱ्यांना सांगूया. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांची प्रार्थना पाठ होईल. हो की नाही? तर आज आपण काय बघणार आहोत? बाराखडी. सगळ्यांना येते का बाराखडी? कुणाला येत नाही किंवा कुणाला बाराखडी म्हणजे काय तेच माहित नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना येते? सगळ्यांना सर्वांनी माहिती वही बाराखडी काय असतं ते. स्वरची मात्रा व्यंजनला जोडायची. बरोबर. बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना शाळेत हिंदी विषय आहे. आता तुम्हाला आपण पुढच्या वर्गात थोडंसं वाचन पण घेणार आहे. त्याच्यामुळे वरती आपल्याला अंदाज येईल आम्हाला. हो की नाही? आता हे सगळं आपण उजळणी म्हणून पाहतोय. म्हणजे मुळाक्षर, स्वर, व्यंजन, बाराखडी. तुमच्यापैकी तुम्हा सगळ्यांनाच असं मला वाटतंय की वाचता वगैरे पण येत असेल, लिहिता येत असेल. पण आपण आता ही रिव्हिजन बघतोय की नाही? म्हणून मग आम्हाला एक अंदाज यावा की तुम्हाला कितपत येत आहे. त्याच्यामुळे आपण ही सगळी रिव्हिजन घेतो. तुम्ही सगळ्यांनी वही वगैरे आणली आहे का मग? मॅम हो आणलंय ना? मॅम हम्म. हो मॅम आपल्या वर्गात कोणी असं आहे का? बघा मी विचारते पण मग मी जसं विचारलं की अरे कोणाला बाराखडी येत नाही, तुम्हाला सगळ्यांना येते असं तुम्ही म्हटले. कोणाला येत नाही असं जर असेल तर त्याने सुद्धा अगदी म्हणजे आम्ही शिकवायसाठीच बसलोय की नाही. म्हणून येत नसेल तरी मला तसं सांगा की मला इतकंच येतं, मला नाही येत बाराखडी. आम्हाला अंदाज येईलच आता, पण असं कोणी असेल तरी मला सांगा. तर आता मी ना तुम्हाला एक एक अक्षर देते. तुम्ही मला ना बाराखडी म्हणून दाखवायची त्याची. ठीक आहे?
कोण म्हणेल? तनुष. तनुष, मागच्या वर्गात होता का तू? होतो. होता का? मध्यम गटला होतो. नाही नाही, मध्यम गटाचं नाही, ह्या मोठ्या गटाचाच मागचा शनिवारचा जो वर्ग झाला ना, नाही होत. तेव्हा नव्हता तू. हा, ठीक आहे. मग आता तुझ्या आवडत्या अक्षराची बाराखडी म्हणचल. तुला कुठलं अक्षर आवडतं? ग. हा, म्हण मग ची बाराखडी. ग, गा, गी, घी, गु, घु, घृ. घे, घाई, घो, घाऊ, गम, गहा. छान छान म्हटलीस. आता कोण म्हणेल? प्रणवी, व्हिडिओ का बर बंद केलाय? पार्थ. हा, स्वरा, तू म्हण. स ची बाराखडी म्हण. स. हो मॅम. स, सा, सी, सी, सु, सु, स्त्रु. से, साई, सो, सो, सम, सहा. ऋग्वेद. र का, र ची बाराखडी रा, म्हण. रा, रा, री, री, रु, रु, रे. रे, राय, रो, राव, रंग, राहा. प्रणावी, द ची बाराखडी म्हण. द. द, दा, दी, दी, दू, दू, द्रु, दे, दै, दो, दौ, दम, दा. अलिशा, च ची बाराखडी म्हण. स, सा, सी, सी, सु, सु, से, सो, सहा. तसं पण म्हटलं तुम्हाला थांबायचं. कोणी अनम्यूट आहे का? आवाज येतोय. जायचंय तसं पण जावा, बाकी पण तुमच्याकडे सांगा. म्हणजे आता काय सांगू मी? आपण जायला लागेल. पार्थ झालं का? नाही मॅम. पार्थ. हा, च ची बाराखडी म्हण. च, सा, ची, ची, सु, सु, श्रे, त्री, चौ, चम, चहा. ऋत्विक, त ची बाराखडी म्हण. जी मॅडम. त. तो, ता, ती, ती, तू, तू, ते, तई, तो, तौ, तंग, तहा, ते, तो. इरा, ज ची बाराखडी म्हण. ज, जा, झी, झी, झू, झू, झे, जय, झो, झंग, जहा, ख्या, ज्या, जा. अजून कोणी बाकी आहे का? कोणाचं राहिलंय? सर्वांचं झालं ना? आता बघा, आता आपण जी बाराखडी म्हटली की नाही, तर ती बाराखडी कशी तयार होते? त्याला जी चिन्ह लागतात, ती चिन्ह आज आपण बघणार आहोत. मूळ अक्षराला जे स्वर लागतात, तर ती स्वराची चिन्ह कशी द्यायची ते बघणार आहोत. त्याला म्हणतात स्वरचिन्ह. तर आता बघा, कुठलं अक्षर आहे हे? अ. अ. अ ह्या चिन्हाला, अ ह्या अक्षराला चिन्ह लागत नाही. हा काय?
आ. 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 ह्या आचं चिन्ह काय माहितीये का? याला मराठीत खरं तर काय म्हणतात? काना म्हणतात. अ ला काना आ, क ला काना का. आ की मात्रा हिंदीमध्ये पण तुम्हाला असं शिकवतात ना, ई की मात्रा, आ की मात्रा, बडी ई, छोटी ई. तसं याला मराठीत म्हणता काना. आता तुम्ही काय ना, मी तुम्हाला सांगते फक्त, तुम्हाला बाराखडी व्यवस्थित येते हो की नाही, तर तुम्ही फक्त ओळख करून घ्या. तुम्हाला लिहिता येत असेल, बाराखडी व्यवस्थित येते म्हणजे तुम्हाला येतंय, हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतेय. तर बघा, एक एक सरळ रेषा आणि त्याच्यावरती ही टोपी, आडवी रेषा. तर हे जे आहे हे आ की मात्रा आहे. त्याचं चिन्ह कसं द्यायचंय बघा, एक सरळ रेषा आणि ही डोक्यावरती टोपी. ही आ की मात्रा. हे आहे ई, छोटी ई. त्या छोट्या ईचं चिन्ह कसं आहे? असं. याला मराठीत म्हणतात वेलांटी. लांटी. हा, याला म्हणतात रस्व वेलांटी, छोटी. याला म्हणतात रस्व वेलांटी. हा आहे ई. हा, मोठी ई, ई इडलिंबूचा. याचं चिन्ह आहे दीर्घ वेलांटी. दिसतंय ना तुम्हाला? दिसतं मॅम. हो मॅम. तुम्हाला लिहून घ्यायचं वहीत तर तुम्ही लिहून घेऊ शकता, स्वरचिन्ह असं म्हणून. ठीक आहे, नाहीतर मग लक्षात ठेवा. लक्षात ठेवू आम्ही. हा, ही आहे ऊ की मात्रा. याला मराठीत म्हणता उकार. पहिला उकार आणि दुसरा उकार. हा छोटा ऊ झाला. हा मोठा ऊ, दीर्घ, त्याची मात्रा येते हा दीर्घ ऊ, उकार. हा ए. ए याला मराठीत म्हणता ही एक मात्रा. त्याच्या डोक्यावरती एक स्लँडिंग लाईन असते की नाही, तर त्याला म्हणायचं एक मात्रा ए. म्हणजे जसं के, खे, गे, घे असं आपण एक मात्रा देतो की नाही अक्षरावरती, तसं. हा आहे ऐ. जसं कै, खै ह्या दोन मात्रा. ह्या दोन मात्रा, कै, खै, गई, घई असं म्हणतो की नाही आपण बाराखडीमध्ये, तर त्याचं चिन्ह आहे हे दोन मात्रा. हा आहे ओ, ओ की मात्रा. त्या ओ की मात्रामध्ये एक काना आणि एक मात्रा. ओ, ओठ म्हणजे ओ. अजून ओ ही मात्रा करून तुम्ही बाराखडीमध्ये म्हणत की नाही, क, का, की, कू, कू, के, कै, को. तसं को, खो, गो. तर ही ओ ची मात्रा. त्याच्याच पुढे येते औ. औची मात्रा. त्याचं स्वरचिन्ह कसं आहे? एक काना आणि दोन मात्रा.
लिहिताय का तुम्ही? हो मॅम. वहीत लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते चांगलं पडेल. हम्म. मॅडम शिकवतात ते. हम्म. नाही, काय म्हणतो तनुष? येते. काय म्हणतो? मी ते मॅम सांगितलं ना, मी ते लिहिलो नाही. लिहिलं नाही. हा ठीक अच्छा. आहे ना. तू काय म्हणता नंतर तू बाराखडी ज्यावेळेस प्रॅक्टिस करशील ना तेव्हा त्या तू वही याच्यामध्ये बघ, त्या पुस्तकामध्ये बघ, हे सगळी चिन्ह लावलेली. तुला आता बाराखडी छान म्हणता आली की नाही? हम्म. वही आणली आहेस का तू? तुला नाही. लिहायची असेल आता पुढची लिहून घे. ठीक आहे. नाहीतर लक्ष दे, मग तुला नंतरही लिहिता येईल. हम्म. हा आहे अम. दिसतंय ना? एक त्याच्या दिसते मॅम. अक्षराच्या डोक्यावरती एक टिंब ठेवलेला असतो, त्याला त्या टिंबला म्हणायचं अनुस्वार. हम्म. हिंदीमध्ये तुम्ही अनुनासिक म्हणता की नाही? म्हणजे आंबा असा शब्द लिहिताना आपण डोक्यावरती बघा अच्या याच्यावरती अनुस्वार देतो. हम्म. तर याला म्हणायचं अनुस्वार. अम आहा. याला हे जे दोन टिंब आहेत ना, दोन डॉट, याला म्हणतात मराठीत विसर्ग. काय म्हणतात? विसर्ग. 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 जसं कह खह शेवटी येतं की नाही हे विसर्ग आपण बाराखडीमध्ये. आणि मग काही काही ना याच्यामध्ये बाराखडीमध्ये असं डोक्यावरती ना, म्हणजे ची एक बाराखडीमध्ये एक अक्षर आहे बघा, ते आता इन्क्लूड केलेलं आहे नंतर झालेलं. तर याला म्हणतात, दिसतंय का, याला म्हणतात अर्धचंद्र. हम्म. मग आता आपण ही जी स्वरचिन्ह बघितली की नाही, तर हीच स्वरचिन्ह आपण व्यंजनामध्ये एकत्र केली तर आपली बाराखडी तयार होते, जी तुम्ही आत्ता म्हटली. हो क मॅम. का की हेच स्वरचिन्ह व्यंजनामध्ये मिक्स केले की बाराखडी तयार होते. हम्म. तुम्ही लिहून घेतले का स्वरचिन्ह मग? हो मॅम. तनुषने लिहिलं नाही हो ना? हा मी लिहिलंय. हम्म. तर आता तुम्ही आहे ना वहीमध्ये एका अक्षराची बाराखडी लिहायची. कुठलं अक्षर? ट ट अक्षराची बाराखडी लिहायची सगळ्यांनी. मॅम काय? ट ट ट ट. से टरबूज. चला लिहा हा तुझा सगळ्यांनी. क्लास. काय म्हणते? कोण पार्थ काही म्हणताय का? कोणीतरी बोलत होतं ना, हम्म. काहीतरी सांगत होतं. जान्हवी, व्हिडिओ ऑन कर. ट्युशनला गेली होती ती, आताच आली जस्ट. सॉरी हो. ट्युशनला गेली अच्छा. होती मॅम. हा हम्म. चल बस इथं. ये आता बाळा इकडे आपण ये. जे स्वरचिन्ह शिकलो, कोण काही विचारतंय का? आता आपण जे स्वरचिन्ह शिकलो ते समजलं सर्वांना? हम्म. हो मॅम. लिहा मग. हो मॅम. मॅम.
हम्म. आपल्याला आलं तरी गोष्टी. हा. नाही नाही असं घ्यायला नाही. नाही आम्ही काही गोष्टी घेतो म्हणून येतं करून आणतो सर. मॅम माझं झालं. ऋत्विक म्हणतोय मॅडम. हा दाखव. स्क्रीन समोर तुझी वही पकड नीट. मॅम माझं पण झालं. हो, एक मिनिट. स्क्रीन समोर पकड, मग बघतो आम्ही. फक्त तू ऋत्विक, तू ते ट ला जी पहिला उकार दिलाय की नाही, तो जरा नीट दे. तसा पुढून दिलाय बघ तू. कोणाचं झालंय अजून? स्वराचं झालं होतं ना? स्वरात स्क्रीन समोर पकडतेस? मॅम मग माझं बघतो स्वरात मी. चुकलं झालं होतं. का? चुकलं. स्वरात झालंय का तुझं? मॅम चुकलं होतं थोडं. अच्छा. जान्हवी, तुला कळलं का काय लिहायचंय? उशिरा जॉईन झाली ना तू? नाही मॅम. ट ची 12 खडी लिहायची. का बरं उशिरा जॉईन झाली मॅडम तू? मॅम बरोबर केलं. ठीक आहे. हा. अनिशाचं झालंय का? बरोबर लिहिलंय. आता बघा, आपण आहे ना, तुम्ही लिहिता की नाही, पण आपल्याला लिहिताना असं काही लिहायचं म्हणून पटकन संपवून नाही टाकायचंय. छान लिहिण्याचा प्रयत्न करा, छान अक्षर काढा. आता तुम्ही सगळ्यांनी ट लिहिलाय बघा, मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. तो ट असा छान काढा ना. नुसतं असं असं काढून टाकायचा, असा 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 तिरकस. कसा दिसतोय तो? वाटतोय का ट सारखा? हा 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 आकार छान द्या ना, असा टपोरा छान. हम्म म्हणजे जरा तो कसा असा गुबगुबीत दिसला पाहिजे, छान वळणदार. मस्त मग तो दिसायला छान पाहिजे. दिसेल की नाही बरं? हम्म छान छान काढा टव. त्याचं म्हणजे हे पण आहे म्हणजे ना. अक्षरच छान काढायचा प्रयत्न करा ना, छान दिसेल. स्वराचं झालंय का? झालं मॅम. आता नोट्स होतं बरं झालं असं पाऊसच यायला स्वर आणि की इरा. आम्ही काय देणार नाही. पुढे पकड जरा, वही पुढे पकड. मला असं होत नाही. मॅम थोडं ब्लर दिसतंय बहुतेक. त्याचं जाऊन पकायला. हो, ब्लर दिसतंय. इराचं ब्लर दिसतंय. मे बी कॅमेरामध्ये काही प्रॉब्लेम असेल. मी चेक करते एकदा. हो, मॅम चालेल. माझं पण ब्लर दिसतोय. ते बॅकग्राऊंड. इराच्या ना बॅक साईडला काहीतरी ते स्क्रीन ना, ते ऑन असेल, मे बी त्याच्यामुळे असेल. ते बंद करा. ठीक आहे मी चेक करते. हो, मॅम माझी पण बॅकग्राऊंड ब्लर आहे. एक मिनिट थांब, मी बघते.
हा दाखव आता स्वरा. पाऊसच नाही पाऊसच आम्ही नाही की जरा जातो आहे मग तू पुढे पकड तुझी वही जरा खाली खाली. हा नाही तुझं पण ब्लरच आहे काहीच नाही दिसत आहे. नको. कुणाचं झालंय अजून? जान्हवीने दाखवलं होतं मध्ये. मॅम झालं. जान्हवी का? हा दाखवतेस जान्हवी परत? छान लिहिलंय जान्हवीने. पार्थ तुझं झालं? पार्थ, ऋग्वेद, अनिशा. तनुष मॅम कोणाचं झालंय? हा अनिशा दाखव. माझं झाले. माझं झाले. ऐकू जाते की नाही बघ. छान लिहिलंय अनिशा. ऋग्वेदच मॅम म्हण की. माझं मॅम झालं. ऋग्वेद का? एक मिनिट मॅम माझं झालं. एक मिनिट मी बघते एकेकाचं. हा दाखव ऋग्वेद. वरती वरती पकड. नव्हता सांगितला मी. सांगितला होता का? तू स्टार्टिंगला ट लिहिलंय आणि त ची बाराखडी लिहिली आहेस. ऋग्वेद मॅम ट ची बाराखडी लिही म्हण. त ची बाराखडी मी सांगितली. तू अक्षर लिहिताना ट लिहिला आणि पुढे बाराखडी त ची लिहिली. मी म्हटलं नाही का टरबूज असं म्हटली ना मी. मॅम खाली लिही की ते दाखव राही ना. स्वरा दाखव. मॅम माझं झालं. एक मिनिट. तू केली मिस्टेक. डाव्याला या अजून जरा. मॅम हे खायचं. मॅम हा छान लिहिलंय. हो स्वरा तू छान लिहिलंयस. झालं. पार्थ का? हा हा एक मिनिट. पार्थ तू तो टे बघ कसा लिहिलायस. ते ह तो टे तू दोन तू व्ही सारखं केलंयस. व्ही सारखं असं केलंयस की नाही. हा ते तसं नाही करायचं. म्हणजे तो व्ही मॅम सारखा नाही दिसला पाहिजे. त्या दोन मात्रा आहेत ना त्या दोघं. एक मिनिट. तुझं चांगला आहे. एक मिनिट हा. पार्थ हा अशा दिसल्या पाहिजे त्या. दिसतंय का? असा व्ही नको यायला वरती डोक्यावरती बघ. त्या दोन मात्रा व्ही सारख्या नाही दिसायला पाहिजे. एकाच याच्यापासून चालू होतात त्या. म्हणजे अशा आल्या पाहिजे जशा मी दाखवल्या आहेत तशा. कोणाचं झालंय? तनुष का? एक मिनिट. मॅम आता एक मिनिट तनुष नीट पकड. पुढचं पेज हलतंय ते जरा पकड ना हातात. हा आणि आता दाखव. पुढे ये. हा तनुष तू बघ काय केलंय. तो ट आहे की नाही. त्याला दोन दोन विसर्ग का दिले? इकडचं चुकलंय का? विसर्ग शेवटी टहाच्या वेळी टम येतो की नाही. हा तू तसं का लिहिलंय ते चुकीचं आहे की. हे बघ हे तू असं लिहिलंयस ना. इकडे बघ तनुष. असं लिहिलंय ना हे तू. हा मग हे चुकीचं आहे. तो जो डॉट आहे ना तो वरती ठेवायचा डोक्यावर. अनुस्वार म्हणतात त्याला. हे बघ असं. ठीक आहे मॅम. हा शेवटला येते. इथं काढला अशी बरोबर आहे. आणि इथं दोन टिंबा येतात अशा शेवटला. नाही
होय बघ नाही. की मम्मीला सांग मम्मीला तू हे कर विचार त्यासनी टीचरसनी विचार की आणि दाखव बरोबर आहे तनुष, का विचार तू ट्रू मीच ट्रू असं विचारते. लिहिलंयस बघ. होय, तू हा, विचारायचं बरोबर तू आहे काय का केलंय बघा माहितीये म्हणायचं का? तर तो जो वरचा भाग आहे सांग की नाही, तो एकदम छोटा ठेव. घेतलेला आणि त्याची खालची जी ही जी मात्रा लावली की नाही, ट्रू ची मात्रा ती ती एकदम मोठी करून टाकली. ते चांगलं नाही दिसत आहे. चुकीचं हा, झालंय बाळा आता तुझं छोटं सगळं केलंयस तू बरोबर. आता बरोबर लिहिलंय. चुकीचं नाही केलं. विचार आता आता कोण विचार की दाखवतंय? मॅडमला दाखव आता दाखव इरा का? हा मॅडम. हा, एक मिनिट. दिसतंय का? एक तिचं बघ मिनिट. समोर धर थोडं इरा. हा, आता समोर पकड. हा. अजून जरा पुढे ये. थोडस पुढे 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 समोर. थोडं ब्लर आहेच अजून. मी बघते परत एकदा असं. हा, बरोबर लिहिलंयस. ब्लरच दिसतंय. बरोबर आहे. हा. तुझं दाखव दाखव बघ बरोबर आहे काय कसं आहे विचार कोणाचं बाकी आहे सांग अजून? मम्मी ऋग्वेद ऋग्वेद का? एक मिनिट. थांब थांब, नीट पकड ना बाई. बरोबर लिहिलंयस. झालं का सगळ्यांचं? हो मॅम. ते माझं ते अच्छा, प्रणवी बाकी आहे का? एक मिनिट. टी टी टू टू टी हा, दाखव. मीरच केलं. प्रणवी, दुसरा उकार जो दिलायस की नाही तू, तो नीट दे. काय चुकलंय का तुझं लिहिताना? कळत नाही तो पहिला आहे का दुसरा आहे? तू तिथल्या तिथेच टू काही ते खाडाखोड इथं करून बघ लिहिलंय ना, ते नीट लिही. मात्रा एक पाहिजे बाकी बरोबर लिहिलंयस. हे खोड आणि मात्रा एक जानकीचं झालं द्यायचं ना? सगळ्यांचं झालं ना लिहून? वरती मात्रा बाराखडी समजली? तर आता तुम्ही जशी त ची बाराखडी लिहिली ना, तशीच आपण प्रत्येक अक्षराची त्याचे ते स्वरचिन्ह तिथं नाही बाळा वर त्याच्यामध्ये मात्रा मिक्स द्यायचं करून. नको आपल्याला. ऋग्वेद, तू म्यूट कर. अनम्यूट आहेस तू. तर त्या अक्षरामध्ये स्वरचिन्ह मिक्स करून बाराखडी तयार होते. तर पुढच्या वर्गात येताना तुम्हाला होमवर्क काय आहे? तुमच्या कुठल्याही 5 अक्षरं घ्यायची आणि त्याची बाराखडी तुम्ही लिहून आणायची. कुठलीही, म्हणजे तुम्ही मधली बाराखडी आपल्या याच्यामधले मूळाक्षरामधलं कुठलंही अक्षर व्यंजनामधलं उचलू शकता आणि 5 अक्षरांची बाराखडी लिहून आणायची. हा, काय विचारतंय कोण? 5 अक्षर कुठले विचार? कुठलेही 5 अक्षरं कोणतेही 5 अक्षर. तुमच्या आवडीची. आता आपण या बाराखडीवरूनच एकदा अंकांची रिव्हिजन करूया, अंकांची उजळणी करूया. आणि आता मॅडमनी तुम्हाला बाराखडी शिकवली आहे ना, तर मग एक एक शब्द, एक एक मात्रा लावून जे शब्द तयार होतात त्याचे तुम्ही मला 5-5 शब्द सांगायचे तुम्हाला माहिती असणारे. आता आपण आ ची मात्रा घेऊ. तर का, खा, गा, घा असं आच्या मात्राने सुरू होणारे कोणतेही 5 शब्द मला सांगायचे एकेकाने. ठीक आहे? म्हणजे तुमची रिव्हिजन पण होईल त्याची बाराखडीची. आणि आची मात्रा लावून सुरू होणारा कोण सांगणार पहिलं? हा, ऋग्वेद सांग. हात वरती केलेलास ना तू? नाही केला. नाही केला? ठीक आहे. मग अजून कोण सांगतं? हा, स्वरा सांग.
सा रा गा शब्द बनव, त्याचा शब्द बनव. साने सुरू होणारा कोणताही शब्द सांग, जो शब्द आपण नेहमी वापरतो, अरे कुठेही काना वापरतो. आची मात्रा असणारे शब्द म्हणजे कोणते? शब्द काका, बाबा, मामा असे दादा, शब्द. मामा असे शब्द. हा, काळा बाळा बरोबर आहे. बाळा जान्हवी, मामा हात वर. मामी अजून कोण सांगणार? हा, पार्थ सांग. मॅम पप्पा पापा नाही पापा. पापा हा, होऊ शकतो. अजून कोणी हात वर केले? जान्हवीने हात वर केले. दादाजी दादा. अजून 4 झाले. एक शेवटचा कोण सांगणार? हा, ऋत्विकने आता हात वरती केला. साखर बाबा काम हा हा, गाणं शाबास, व्हेरी गुड. आता आपण ई घेऊया. हा, पहिली ई. पहिल्या ईचा आपण त्याला रस्व ई असं म्हणतो आणि त्याचा उच्चार आपण छोटासा करतो की. आणि दुसरी ई असते ती दीर्घ ई असते, त्याचा उच्चार आपण थोडा लांब करतो की किंवा ती. आणि ती रस्व ई आणि दीर्घ ई हे 2 वेगळे ई आहेत. तर आपण रस्व ईने सुरू होणारे 5 शब्द करूया. सांग पटापट. ऋत्विक सांगतोय का? इमारत इडली हा, इमारत इडली छान. सांग तनुष. इमाली काय? इमाली इमली. ईची मात्रा लावून तुम्ही पहिला की किंवा पहिला ती, पहिला दी ते लावून सांगितलं तरीही चालेल, व्यंजनात ईची मात्रा लावून. हा सांग अनिशा. दीदी सांग. सीताफळ सीताफळ. परफेक्ट. बरोबर. पार्थ. पार्थ आणि मॅम अनिशा हात वरती. इस्त्री इस्त्री मॅम इडलिंबू हा, अनिशा. मॅम इस्त्री हो हो, पण इस्त्री मध्ये पहिला ई येतो की दुसरा ई येतो? मला शोधून सांगायचं, तुमचा गृहपाठ आहे. हा, इस्त्री मध्ये पहिला ई येतो की दुसरा ई येतो ते. चालेल. अजून तनुष कोणता शब्द सांगतो? मॅम मॅम पहिला ई अच्छा, मॅम आता पहिला ई येतो. इस्त्री म्हणतो आपण, ई स्त्री नाही म्हणत ना. इस्त्री पहिला मॅम ई येतो. मॅम हा, सांग तनुष. आई आई. आ हा आकारांत शब्द, आने सुरू होणारा शब्द झाला ना. आई. आई मध्ये ई येतो, तो दुसरा ई दीर्घ ई येतो. आपण आने सुरू होणारे शब्द पाहिले. आता ऊ ने सुरू होणारे 5 शब्द सांगूया. ऊची मात्रा लावून, मॅम मग त्याच्यात मॅम अजून काय काय पहिला येईल? ऊ की दुसरा ऊ मॅम पहिला ऊ की दुसरा ऊ पहिला ऊ. काकू काकू. काकू मध्ये येतो. अजून उसळ उसळ मध्ये दुसरा ऊ येतो. मॅम 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 उखड ऊस दुसरा ऊ येतो. ऊस ठीक आहे, असेच शब्द तयार करत जा, प्रत्येक व्यंजन लावून स्वर लावून. आता तुमचं नावालाही कोणती मात्रा येते ते सांगू शकाल?
हा, पार्थ. मला रुची मात्र येते. रुची येते. ऋग्वेद तुला कोणती येते? ऋषिका मॅम मला आजी येते. स्वरा आजची येते. प्रणवीला? पुरणपोळी हा, पुरणपोळी. ठीक आहे, असेच शब्द तयार करा नवीन नवीन. व्यंजनाला स्वर जोडून वेगवेगळे शब्द तयार करा. तुम्हाला आणखीन हे येत जाईल. आणि आकडे आपण मागच्या वर्गात 30 पर्यंत घेतले होते ना. आता आपल्याला 40 ते 31 ते 50 असे घ्यायचे. तुम्हाला येतील बोलता 31 ते 50 आकडे सगळ्यांना? मॅम मला येत नाही. ठीक आहे, चालेल. आपण शिकूया, येतील हळूहळू. कोणाला येतात बोलता? तनुषला येतील? बोल तनुष, 31 ते 50. 30, 32, 33, 34, 35, 36, 36, 37, 38, 36, 37, 37, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. छान, शाबास. अजून कोण म्हणणार? अनिशा म्हणते, म्हण बरं. 31, 32, 33, 34, 35, 36, 36, 37, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. छान. तर आपण एकदा ऐकणार. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. मग आपण 41 ते 50. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50. ठीक आहे, आले सगळ्यांच्या उच्चार लक्षात? हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये थोडा फरक आहे. मराठीचे उच्चार थोडे वेगळे आहेत. मग सगळ्यांचे पाठ होणार पुढच्या वर्गात? ओरली पाठ केले तरी चालतील. छान, ओरली पाठ केले तरी चालतील. 31 ते 50 तोंडी म्हणता आले पाहिजेत व्यवस्थित. ठीक आहे. आणि मागच्या वर्गात आपण गुणदर्शन घेणार होतो ना. कोणीतरी एक आपला गुणदर्शन जे काही तुम्हाला येतं ते सादर करणार होते. स्मिता मॅडम, मॅडम 1 मिनिट. हा, तुम्ही ते सांगताय ना श्रावण सरीचं? बरं, पहिले सांगून देऊ का मी? हो हो, सांगून द्या. चालेल. सपता मॅडम, मग घेऊ का मी 2 मिनिटं? हो हो, चालेल ना मॅडम. चालेल. नमस्कार सर्वांना. कोण कोण आहे आज हजर? बघू जरा. इरा आहे, पार्थ आहे. काय, कसे आहात सगळेजण? मजेत? थम्सअप? ठीक आहे, छान. तर आता मला सांगा, बंगलोरमध्ये कोण कोण राहतं? ऋत्विक राहतो, ऋग्वेद राहतो, स्वरा असते बंगलोरमध्ये, अनिशा आणि प्रणवी. ठीक आहे. तर मला वाटतं ऋत्विक 10 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल कुणाकुणाला माहिती आहे? मी नाव ऋत्विकनी दिलं. ऋत्विकनी नाव दिलं. आणि अनिशा, तू पण नाव दिलंस का? सगळ्यांनी अनम्यूट करा थोडा वेळ, आपण बोलूया 2 मिनिटं. हा, सगळ्यांनी 10 ऑगस्टला आपल्या मंडळाचा खूप छान प्रोग्राम आहे आणि तो हा, कोण बोलतोय? आम्ही हँड रायटिंग मध्ये दिलं. हा, बघा, ऋत्विकचं नाव आलेलं माहिती मला. तर
हे बघा, आपल्या शाळेसाठीच असलेला हा छानसा प्रोग्राम आहे. आपल्याच सगळ्यांसाठी. सगळे वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम आहेत. कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत. ठीक आहे. त्यात वेशभूषा स्पर्धा आहे, त्यानंतर वात्सल्य स्पर्धा आहे, त्याच्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा आहे. आणि तर वात्सल्य स्पर्धामध्ये तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत भाग घेऊ शकता. आणि हस्ताक्षर स्पर्धामध्ये तुम्ही छान इंग्रजीत पण लिहू शकता आणि मराठीत पण लिहू शकता. थोडं प्रॅक्टिस केलं तर मराठीमध्ये पण लिहायचं प्रॅक्टिस कराल तर त्यात पण भाग घ्या. तर कोण कोण आहे? अनिशा येणार का? प्रणवी? तर आता आपला 26 तारीख लास्ट डेट आहे, शेवटची तारीख आहे नोंदणी करायची. त्याच्या आधी लवकर लवकर नोंदणी करा आणि छान आपण भेटूया सगळेजण 10 ऑगस्टला. मग जे बंगलोरात आहे त्यांनी नक्की या म्हणून, आणि आपल्यासाठीच आहे ही स्पर्धा. सगळ्यांनी भाग घ्या छानपैकी आणि आईबाबांसोबत भाग घेऊ शकता. त्यामुळे त्याच्यातल्या स्पर्धांमधले जे काही कार्यक्रमामध्ये जे काही स्पर्धा आहेत आईबाबांसोबत तुम्ही ज्याच्यात भाग घेऊ शकता ते पण बघा. आणि अजून काही माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तर भेटूया, या सगळेजण भेटूया आपण. ऋत्विक तर येणार, ऋत्विकशी तर मी भेटणार आहे. अजून तुम्ही अनम्यूट करा, बोलू शकता तुम्ही. ऋग्वेद आहेस का तू बंगलोरमध्ये? हो मॅम. हा, तर तिथे छान बघा, आपल्या हँडरायटिंगच्या स्पर्धेमध्ये, हस्ताक्षरच्या स्पर्धेमध्ये तुम्ही इंग्रजीत पण लिहू शकता आणि मराठीत पण. मराठीत लिहत असाल तर उत्तम, आणि छान प्रॅक्टिस करा आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या. आईबाबांसोबत पण तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता. बहीण असेल, भाऊ असेल तर त्यांच्यासोबत पण स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता. तर सगळ्यांसाठी आहे या स्पर्धा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, या कार्यक्रमामध्ये. ठीक आहे मॅम. तर या सगळ्यांनी. ठीक आहे, आई बाबांना सांगा फॉर्म भरायला. 26 तारीख लास्ट डेट, शेवटची तारीख आहे. ठीक आहे, चालेल. ठीक चला, आहे. शुभरात्री सगळ्यांना. हॅव अ नाईस हा डे. चला, मॅम, छान. एक प्रश्न होतं. हे जे इंग्लिश मध्ये रायटिंग आहे ते फक्त लहान मुलांना आहे की सगळ्यांना आहे? त्याच्यात वयोगट दिलेले आहे ना? हा, 15 वर्ष. वयोगट नाही, ऍक्च्युली वर्गवारी प्रमाणे दिलेले आहे. हा, मग त्याच्यात म्हणजे मोठ्यांना नाही ना, आई वडिलांना वगैरे अलाउड नाही का? नाही 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 नाही, त्याच्यात आई त्यासाठी वडील तुम्ही विचारते. येऊ शकता ना. तुम्ही छान ट्विनिंग वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, या मस्त एकदम. हा, ओके. त्यामुळे त्याच्यात म्हणजे अनिशा आणि तुम्ही असं दोघं जण, किंवा अनिशाचे बाबा, किंवा तुम्ही आणि अनिशाचे बाबा, असं पण छान करू शकता. तर ते बरं, सगळ्यांसाठी चालेल. आहे, पूर्ण कुटुंबासाठी कार्यक्रम आहे हा. त्यामुळे तुम्ही हा, सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता. ते पण तुम्ही करा आणि ओके या मॅम. नक्की. ओके ऑनलाईन मॅम. मॅडम, मोठ्यांसाठी मराठीमध्ये आहे ना हस्ताक्षर स्पर्धा? कारण मी नाव दिलंय. हो आहे ना, खुला गट आहे ना मॅडम. हा, तेच मी नाव दिलंय कारण. लहान मुलांसाठी इंग्लिश मध्ये. लहान मुलांसाठी इंग्लिश मध्ये आहे. नाही, हँडरायटिंगची पण मी बघितलं, खुला गट आहे ना, त्याच्यामध्ये असतील ना मोठे पण. तेच मी म्हणते, तुम्ही सगळं बघा आणि त्याच्याप्रमाणे तिथे नंबर दिलेले आहेत ना, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्याच्याप्रमाणे विचारा सगळ्यांना. ठीक आहे. तर आहेत सगळ्यांसाठी स्पर्धा आहे, त्यामुळे ते वाचा व्यवस्थित. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. अजून काही शंका असतील तर मला मग पर्सनल मध्ये विचारा. ठीक आहे, छान. चला, भेटूया आपण. कोण बोलतंय? कोण बोलतंय? फॉर्म कुठनं द्यायचे? कोणीतरी बोललं आता. काय म्हणाला? कोण बोलतंय? काही विचारायचंय का कुणाला? कुणाला काही विचारायचंय का? हा, पार्थ का? बोल बोल केले स्पर्धा. ऐकायला नाही येते. नाही, 1 मिनिट थांबा. हस्ताक्षर स्पर्धा. बरं, मी हे विचारते. मला ऍक्च्युली मुलांसाठी सांगायचं होतं, मला स्पेशली. पालकांनी जे भाग घ्यायचे ते मुलांसोबत भाग घ्यायचे प्रोग्राम आहे. तर मराठी हस्ताक्षर स्पर्धामध्ये सगळेजण भाग घेऊ शकतात. बरोबर. ठीक आहे, खुला गट आहे ना एक. खुला गट आहे. ठीक आहे. तर या सगळ्यांनी, या मम्मी पप्पा म्हणजे आई बाबा पार्थला काही आणि विचारायचं सगळ्यांचे. होतं का? पार्थ काय विचारतो? काय पार्थ पार्थला काही काही विचारत विचारायचंय? होता का? अच्छा, तो विचारत होता ऑनलाईन पण आहे का गेम?
ऑनलाईन नाहीये. ऑनलाईन तू लिहून पाठव, तुझं मी बघेन. तो स्पर्धेमध्ये नाही भाग घेता येणार. स्पर्धेचा जे विचारतोय मंगलोरला मॅडम. आहे ते ती कारण ऑफलाईन आहे. आपण आता कोविडमुळे आपण ऑनलाईन सुरू केलं होतं. आता सगळं संपलेलं आहे, त्यामुळे आता ऑफलाईन पण आपण भेटू शकतो मध्ये मध्ये. म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. बँगलोर मध्ये जे आहेत तेच ना, फक्त इथे बाकीच्यांसाठी हो, नसेल ते काही. येऊ शकतात. ते आता पार्कला यायचं असेल तर आमची काही हरकत नाही, या. आम्ही फार लांब आहे नागपूरला. नाही नाही, शक्य असेल जेव्हा एखाद्या स्पर्धेच्या वेळेस यायचं असेल आणि यायचं असेल तर नक्की या, भेटूया. हा, ठीक आहे. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर नंतर विचारू शकता. आता फक्त मला समजून सांगायचं होतं की ही परीक्षा स्पर्धा सगळ्यांसाठी आहे. पालकांसाठी पण आहे आणि पाल्यांसाठी पण आहे. मोबाईल आणि एक प्रकारे सगळ्यांचे भेटीगाठी होण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे या सगळ्यांनी. ठीक आहे, चला शुभरात्री. बंद करते मी. संपदा मॅडम, तुम्ही कॅरी ऑन करा. हो, शुभरात्री. तर गुणदर्शन कोण करणार आहे? कोण कला आपली सादर करून दाखवणार आहे? दरवेळेला एकेकाने करूयात. कोण करणार? इराने हात वर केलंय, ऋत्विकने केलंय. कोण करणार दोघांपैकी? तनिष्का करणार. तनुषने पण हात वर केलाय. हो. तनुष, काय म्हणणार आहेस तू? म्यूट आहे तू, म्यूट. बघतो काय करतो. अच्छा, अजून ठरवलं नाहीये का? नाही. मग तू ठरवेपर्यंत ठरव मग. तोपर्यंत इराला सांगूया का मॅम? चालेल मॅडम. इरा काय म्हणणार आहे? नाही ठरवलं, सांग मग. अजून नाही ठरवलं का? ठीक आहे, मग तू पण ठरव. ऋत्विक, काय ठरवलेस? चिमणे. कविता म्हणायची मॅडम त्याला. कविता म्हणायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. म्हण मग. म्हण. चिव चिव चिमणे, अगळे चिमणे, काय रे चिमणे, हे बघ आणला मोत्याचा दाणा, बघू बघू बघू, आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे, त्यात काय मोठे, बांधूया घरटे. सराच्या फांदीवर बांधूया छोटे घर, चला चला लवकर काम करू बरोबर. मी आणते कापूस, मी आणतो काड्या, मी आणते गवत, मी आणतो दोरा, मध्ये छानदार कापूस मऊ, कडेने गवत पसरवून देऊ, कवत्याच्या कडेनं काड्या ठेवू, सगळीकडून दोऱ्याने शिवू, आतमध्ये छानदार पिलांना ठेवू, पिल्ली काय करतील, तऱ्हेशी खेळतील, दाणा खातील, पाणी पितील, त्याच्या गाडीत कापसाच्या उशी, चिमुकले पिल्ले राहतील खुशीत. छान छान. ऋत्विक साठी टाळ्या वाजवूया सगळेजण आपण. मस्त म्हटलीस कविता. आता पुढच्या वेळी अजून तयार करून यायचं. बाकीच्यांनी पण तयार करून यायचं. आपण एकेकाला किंवा वेळ असेल तर दोघांना. इरा, तनुष, आणि पुढच्या वेळेस ठरवून या. पण किती छान, चांगली गोष्ट आहे की मी ठरवलं नाही हे सांगायसाठी पण तुम्ही पटकन हात वरती केला. पुढच्या वेळेस तयारी करून या आता. तुम्हाला सांगू मग आम्ही. ठीक आहे, चालेल. मग आता वर्गाची वेळ झाली आहे आपल्या. आपली वाइंड अपची वेळ झाली. गृहपाठ सगळ्यांनी सोडवा आणि ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे मॅम, काय आहे होमवर्क? तुम्ही कुठले पण 5 अक्षरांची बाराखडी लिहायची आहे तुम्हाला. लक्षात आहे? 5 अक्षराची, कुठल्याही 5 अक्षराची बाराखडी भेटूया पुढच्या वर्गात. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री. बाय बाय. शुभरात्री मॅम. शुभरात्री मॅम.